नमस्कार. आज आपण एका अशा देशव्यापी चळवळीबद्दल बोलणार आहोत जी समाजाच्या वास्तवाला थेट भिडते. या चळवळीचं नाव आहे भारत ज्ञान विज्ञान समुदाय, म्हणजेच BGVS. ही एक जनविज्ञान चळवळ आहे जी संपूर्ण भारतात पसरलेली आहे. चला तर मग यावर एक नजर टाकूया. आता ही चळवळ किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल. देशभरात तब्बल 5 ते 6 लाख स्वयंसेवक या कामाशी जोडलेले आहेत. कल्पना करा, ही संख्या काही लहान देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. आणि हे सगळेजण पूर्णपणे निस्वार्थपणे स्वयंसेवी पद्धतीने काम करत आहेत. बरं, इतकी मोठी स्वयंसेवकांची फौज. पण मग प्रश्न पडतो की हे लोक नक्की करतात तरी काय? या संघटनेचे नेमकं काम काय आहे आणि त्यांचं अंतिम ध्येय काय आहे? चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. खरं तर याचं उत्तर ना ह्या संघटनेच्या नावातच दडलेलं आहे. आपण जर या नावाचा प्रत्येक शब्द वेगळा करून त्याचा अर्थ समजून घेतला तर या चळवळीचा आत्माच आपल्यासमोर उलगडेल. बघा ना, नावातच सगळं काही आहे. भारत म्हणजे देशातल्या सगळ्यांसाठी. ज्ञान म्हणजे केवळ माहिती नाही, तर तिचं खऱ्या ज्ञानात रूपांतर करणं. विज्ञान म्हणजे जगाला समजून घेण्याची एक पद्धत. आणि समुदाय म्हणजे आपण सगळे मिळून. थोडक्यात सांगायचं तर ज्ञान आणि विज्ञानाच्या माध्यमातनं एका नव्या भारताचं स्वप्न पाहणारी ही चळवळ आहे. ठीक आहे, हे सगळं तत्वज्ञान झालं, पण प्रत्यक्षात हे काम कसं चालतं? या चळवळीचा उगमच मुळात साक्षरतेच्या चळवळीतून झाला. पण त्यांची साक्षरतेची कल्पना नेहमीपेक्षा खूपच वेगळी आणि प्रभावी आहे. हे फक्त सही करण्यापुरतं शिक्षण नाहीये. हे असं शिक्षण आहे जे लोकांना विचार करायला लावतं, प्रश्न विचारायला शिकवतं आणि शेवटी जग बदलण्याची प्रेरणा देतं. हीच तर खरी सक्षमीकरणाची गुरुकिल्ली आहे, नाही का? BGVSने साक्षरतेची संकल्पनाच खूप पुढे नेली आहे. उदाहरणार्थ, संसाधन साक्षरता. विचार करा की आपल्या गावातली विहीर, त्यातलं पाणी सगळ्यांसाठी आहे की फक्त काही लोकांसाठी? हे कळणं म्हणजे संसाधन साक्षरता. किंवा आरोग्य साक्षरता घ्या. याचा अर्थ फक्त आजारी न पडणं नाही, तर सरकारी दवाखान्यात आपले हक्क काय आहेत हे माहीत असणं. आणि या कामाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कुठल्या एका वयोगटापुरतं मर्यादित नाही. अगदी लहान मुलामुलींपासून ते तरुण तरुणी, शिक्षक आणि ज्येष्ठांपर्यंत सगळेच यात सामील होऊ शकतात. थोडक्यात काय, तर मनात बदल घडवण्याची इच्छा असली की झालं. आणि हे काम फक्त इथेच थांबत नाही हं. शाश्वत शेतीपासून ते प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण मिळावं यासाठी ते झटत आहेत. आणि हा जो शिक्षणावरचा भर आहे ना, तोच आपल्याला त्यांच्या एका खूप मोठ्या कामगिरीकडे घेऊन जातो. आणि आता आपण बोलूया BGVSच्या एका सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या कामगिरीबद्दल. ती म्हणजे भारतातील शिक्षण हक्काच्या कायद्यासाठी दिलेला लढा. हा प्रवास सोपा नव्हता. विचार करा, 1864 मध्ये महात्मा फुलेंनी ही मागणी पहिल्यांदा केली होती. पण BGVS सारख्या संघटनांनी केलेल्या अथक प्रयत्नांशिवाय आणि देशव्यापी आंदोलनांशिवाय हा कायदा शक्य झाला नसता. त्यांनीच या मागणीला एक लोक चळवळ बनवलं आणि अखेर 2009 मध्ये 6 ते 14 वयोगटातल्या प्रत्येक मुलामुलीला शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळाला. आता आपण येऊया या चळवळीच्या अगदी मूळ विचारधारेकडे. त्यांचं कामाचं मॉडेल इतरांपेक्षा वेगळं का आहे आणि त्यांचा अंतिम उद्देश काय आहे, याचं उत्तर वैज्ञानिक दृष्टिकोन या संकल्पनेत दडलेलं आहे. इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यायला हवी. BGVS ही कुठली तरी परदेशी फंडावर चालणारी NGO नाही. ही एक लोक चळवळ आहे जी लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांवर चालते. म्हणजे ही चळवळ कोणा एकाची नाही, तर ती आपल्या सगळ्यांची आहे, सर्वसामान्यांची आहे. पण मग हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? काहीतरी मोठं रॉकेट सायन्स आहे का? अजिबात नाही. सोपं उदाहरण देतो. व्हॉट्सअपवर कुठलाही मेसेज आला की तो खरा मानायचा, की अरे ही माहिती आली कुठून, याचा काही पुरावा आहे का, असे प्रश्न विचारायचे. हे प्रश्न विचारणं म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. ही फक्त विचार करण्याची एक पद्धत आहे. आणि हेच या चळवळीचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ते विज्ञानाला फक्त लॅबपुरतं ठेवत नाहीत. आपल्या स्वयंपाकघरात काय शिजतंय इथपासून ते आकाशात तारे कसे चमकतात इथपर्यंत प्रत्येक गोष्टीतलं विज्ञान ते लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवतात. तर मग या सगळ्या प्रचंड कामाचा, या चळवळीचा अंतिम उद्देश काय? याचं उत्तर एकाच वाक्यात देता येईल: एका नव्या भारताची निर्मिती.
आता हे स्वप्न पूर्ण व्हायला किती वेळ लागेल हे कुणालाच माहीत नाही. कदाचित आपल्या हयातीत ते पूर्ण होणारही नाही. पण आज केलेला प्रत्येक छोटा प्रयत्न येणाऱ्या पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी एक पाया रचतोय, ही भावनाच खूप मोठी आहे. भारतातील लाखो लोक या जनविज्ञान चळवळीशी याआधीच जोडले गेले आहेत. आता पुढच्या पिढीचं भवितव्य या विचारांच्या प्रसारावर अवलंबून आहे. हा विचारच आपल्याला या चळवळीच्या महत्त्वावर आणि तिच्या भविष्यावर विचार करायला भाग पाडतो.